हॅलो, हाय, नमस्कार. आता माझ्यासोबत आपल्या अहिल्यानगरमधील AR न्यूजच्या सर्वेसर्वा श्रुती बत्तीन मॅम आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी AR न्यूजची मुख्य संपादिका श्रुती मॅडम. मी गेले 6 वर्षापासून मीडिया क्षेत्रात आहे. पण मला असं महिलांसाठीचं वेगळं चॅनल चालू करायचं होतं आणि महिलांना पुढे घेऊन जायचं होतं. म्हणून मी माझं न्यूज चॅनल चालू केलं. ओके. तुम्हाला महिलांसाठीच असं का वाटलं? म्हणजे आता बरेचसे न्यूज चॅनल आहेत, पण फक्त महिलांसाठीच करायचं असं का वाटलं? कारण मी 2 वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात कामं केली आणि म्हणजे 15 वर्षापासून मी नोकरी करतीये आणि वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करते. तर मला असं वाटतं, की महिला खूप शिकलेल्या आहेत, पण त्यांना घरच्यांचा सपोर्ट नसल्यामुळे त्या बाहेर पडू शकत नाहीत. त्यांना मार्केटिंग करता येत नाही. त्याच्यासाठी मला माझं स्वतःचं काहीतरी चालू करायचं होतं. मी न्यूज चॅनल चालू केलं आणि त्याच्यातनं महिलांना मी काय म्हणतात मार्केटिंग कशी करायची आणि त्याच्याबद्दल मी त्यांना प्रोत्साहन केलं. प्रोत्साहन करतात. ओके. ही खूप छान गोष्ट आहे, की तुम्ही एक महिला एका महिलेच्या मागे इतकी छानपणे, ठामपणे उभी राहिली आहे आणि खरं तर सपोर्ट हा घरातून काय आणि बाहेरून काय, सपोर्ट मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. मला एक जाणून घ्यायचं या क्षेत्रात आल्यापासून तुम्हाला असा कोणता एखादा अनुभव आहे का, की जो जो तुम्ही आम्हाला सांगू इच्छिता? अनुभव तर खूप आलेले आहेत. चांगलेही आलेत, वाईटही आलेत. पण या अनुभवातनं मी शिकत गेले, की आपण असं केलं तर असा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना घेऊन जायचं. सगळ्या महिला सर्व क्षेत्रातल्या महिलांना घेऊन पुढे जायचं आणि आपल्यासोबत त्यांची प्रगती करायची. हे माझं ध्येय होतं. ओके. तुम्ही भरपूर असे इव्हेंट्स पण करता नगरमध्ये. आता रिसेंटलीच आपला जो आम्रपालीमध्ये झाला इव्हेंट किंवा नेहमीच काही ना काहीतरी इव्हेंट चालूच असतो. आता मार्चमध्ये तुमचा स्त्री सन्मान आहे, जे महिलांसाठी तुम्ही सत्कार वगैरे करता. तर त्याबद्दल काय सांगाल? ते तर सरप्राईज आहे. तुम्ही जे नगरमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स AR न्यूजच्या माध्यमातून करता, त्या इव्हेंट्समध्ये तुम्हाला एखादा असा अनुभव सांगू शकता का तुम्ही? की म्हणजे तुमची एखादी स्टार्ट टू एंड एखादा कोणताही इव्हेंट करायचा तर त्याला भरपूर प्लॅनिंग असतं आणि तो सक्सेस झाल्यानंतरचा आनंद एक वेगळाच असतो. तर त्याबद्दल काय सांगाल? माझा राज्यस्तरीय किंवा संपूर्ण महाराष्ट्रातनं पुरस्कार सोहळा असतो. गेले 3 वर्षापासून घेत आहे. तर त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये महिलांचा आनंद खूप असतो. म्हणजे काय म्हणतात, की त्या नगरमध्ये येतात. अगदी संपूर्ण महाराष्ट्रातनं म्हणजे पुण्यापासून ते गोव्यापर्यंतचे लेडीज ह्याच्यात येतात आणि त्या स्वखर्चाने येतात. पण इथे आल्यानंतर त्यांना जो स्टेजचा सन्मान मिळतो, म्हणजे आपण फेटा वगैरे या सगळ्या गोष्टी देतो. तर त्यांना जाताना त्या खूप खुश होऊन जातात आणि त्यांच्यासोबत जे येतात घरचे तेही म्हणतात, की नाही चांगला कार्यक्रम झाला. म्हणजे असे कार्यक्रमांना तू जात जा, असे घरचे त्यांना म्हणतात. आणि काही-काही लेडीजचं असंही असतं, की पहिल्यांदा पुरस्कार मिळतो. घरचे त्यांना म्हणतात, की "नाही, तू आत्तापर्यंत काहीच केलेलं नाहीयेस, मग नको घेऊस." पण ज्या दिवशी हा पुरस्कार घेतात ते आणि ते घरी म्हणजे त्यांची सोशल मीडिया मार्केटिंग असू दे किंवा त्यांची न्यूज असू दे, जेव्हा घरचे बघतात, तेव्हा म्हणतात, की "नाही, माझी बायको, माझी सून खूप छान काम करते. आम्ही त्यांना प्रोत्साहन करू." ओके. मॅम, एआर न्यूज बद्दल तर आम्ही सगळेच ऐकतो, बघतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती महाराष्ट्रात तर सगळीकडे पोहोचलंच आहे. पण मला एक विचारायचं आहे, एआर न्यूज सोडून मॅडमच्या भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज पण असतात, तर त्याबद्दल काय सांगाल? माझं AR फूड्स या नावाने माझा फूड बिझनेस आहे. त्याच्यानंतर धाडसी क्वीन हा माझा BC ग्रुप आहे आणि त्याच्यासोबत SR टूर्स म्हणून महिलांसाठीचंच टूर मी ऑर्गनाइज करते आणि ह्याच्यामध्ये खूप चांगले सपोर्ट मिळतात मला. महिलांकडनं सपोर्ट मिळतात आणि माझ्या या सगळ्या बिझनेसला माझा सपोर्ट टीम म्हणतात ना, जी सपोर्ट टीम आहे ती माझी धाडसी धाडसी क्वीन BC ग्रुप आहे. कारण या सगळ्या 10 महिला मला खूप सपोर्ट करतात. असं म्हणतात, की यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो, पण माझ्या मागे माझ्या स्त्रिया आहेत. अच्छा, क्या बात है! म्हणजे हे खरोखरच खूप छान आहे. आणि आता रिसेंटली तुम्ही एक ट्रिप पण केली, तर तिथला अनुभव सांगा ना आम्हाला. तो म्हणजे माझ्यासाठी पण असं नवीनच होता, कारण सगळ्या नवीन महिलांना मी घेऊन गेले होते. पण म्हणजे असं मैत्रिणी-मैत्रिणी जाणं तर माहितीच असतं, हो, की पण मैत्रिणी आपण एकमेकींना ओळखत असतो. पण पण टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या लेडीज आलेल्या असतात. मग त्यांना कसं हँडल करता तुम्ही? म्हणजे 10 प्रकारचे 10 स्वभाव असतात. अगदी 50 वर्षाच्या म्हणजे काकूंपासनं 70 वर्षाच्या आजींपर्यंत येतात आणि त्यांचे असे असतात, "मला हे जेवणात हे चालत नाही,
नाही बरं का. मला नाही तर झोपायला हेच लागतं. माझे गुडघे दुखतात. असं सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला ती ट्रिप ऑर्गनाइज करायची असते आणि त्याच्यानंतर जाताना म्हणायचं, "आजी, काकू तुम्हाला आवडली ना ट्रिप? नेक्स्ट टाईम नक्की या." असं जेव्हा आपण सांगतो ना, तेव्हा त्यांच्याकडनं फीडबॅक येतो, "नाही आम्हाला खूप आवडले. आम्ही आनंदी आहोत. आमच्या सुनांना सांगणार आहोत, की नेक्स्ट टाईम आपण ह्यांच्यासोबत करूया." हे माझ्यासाठी म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते. ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय म्हणजे आपण एखादी गोष्ट केली आणि त्याच्यात आपल्याला म्हणजे फीडबॅक म्हणतो ना चांगलं आपण तो येतं. चांगला फीडबॅक आला तर आपल्याला अजून प्रोत्साहन मिळतं पुढच्या ह्याच्यासाठी. थँक्यू सो मच मॅम. आज आपण श्रुती मॅम सोबत गप्पा मारल्यात. त्या AR न्यूजच्या सर्व आहेत आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही AR न्यूजच्या YouTube चॅनल, Instagram हँडलला नक्की फॉलो करा. सोबतच आमच्या BC ग्रुपला सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू थँक सो